क्रमागत समसंख्यांची बेरीज करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काही गंमत सापडते का बघूया. मी या ठिकाणी आपल्याला पहिल्या 4 क्रमागत संख्या दिल्या 2, 4, 6 अधिक 8 यांची जर बेरीज करायची असेल तर आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने 8 अधिक 6 14 आणि 4 18 आणि 2 ही आपणास बेरीज मिळते 20. त्यानंतर क्रमागत 5 संख्या दिल्या 2, 4, 6, 8, 10 यांची जर बेरीज करायची असेल 10 ने 8 18 आणि 7 24 आणि 4 28 आणि 2 30 यांची बेरीज किती येते 30 येते. त्यानंतर क्रमागत 6 संख्या दिल्या तुम्हाला त्या ठिकाणी 2, 4, 6, 8, 10, 12 12 आणि 10 22 आणि 8 30 36 आणि 4 40 आणि 2 42 या ठिकाणी तुम्हाला क्रमागत 6 संख्यांची. परंतु अशी जर बेरीज करायची म्हटलं तर आपल्याला वेळ जास्त लागतो. मग यामध्ये आपल्याला गंमत काय सापडते बघा. इथे तुम्हाला संख्या होत्या एकूण संख्या किती होत्या 4. तुमचं जे उत्तर आलेलं आहे ते आहे 20. मग त्या उत्तराचा आणि तुमच्या संख्यांचा आपण इथे सहसंबंध लावण्याचा प्रयत्न केला तर किती येते 4 गुणिले 5 जर केलं आपण तर आपल्याला उत्तर मिळते. इथे तुमच्या संख्या किती होत्या 1 2 3 4 5 संख्या होत्या. एकूण संख्या होत्या 5. तुमचं उत्तर आलेलं आहे 30. म्हणजे तुम्ही काय करणार त्या एकूण संख्यांना कितीने गुणणार त्याच्या क्रमागत पुढील संख्येने जर गुणलं तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळते. इथे संख्या किती होत्या 1 2 3 4 5 6 संख्या होत्या. एकूण संख्या जर 6 आहे तर तुमचं उत्तर पहा किती आले 42. साहजिकच आपल्याला दिसत आहे की त्याच्या क्रमागत पुढील संख्येने त्याला गुणलेलं आहे. इथे एकूण संख्या किती आहेत 1 2 3 4 5 6 7 आहेत. तर याचं उत्तर काढत असताना काहीच नाही आपण या एकूण समसंख्या किती आहेत 7 त्याच्या पुढील क्रमागत संख्येने गुणलं तर आपल्याला याचं उत्तर मिळेल 56. म्हणजे यांची बेरीज किती 56. याच पद्धतीने आपण जर पुढे बघितलं तर 1 2 3 6 7 8 संख्या दिल्यात आणि समसंख्या आणि यांची जर बेरीज तुम्हाला करायला सांगितली तर याची बेरीज निश्चितच किती येणार 72 येईल. का कारण एकूण संख्या 8 होता. 8च्या पुढील क्रमागत संख्येने जर गुणलं आपण 8 9 72 या ठिकाणी होईल. म्हणजे क्रमागत संख्येच्या बेरजेसाठी आपल्याला काय फॉर्म्युला मिळतो या ठिकाणी काय होते एकूण समसंख्या जेवढ्या असतील त्याच्या पुढील क्रमागत संख्येने त्याला गुणा. इथे 8 होत्या त्याला आपण पुढील क्रमागत संख्येने म्हणजे 9 ने गुणलं तर आपलं उत्तर मिळाले त्या ठिकाणी 72. याचा उपयोग तुम्ही विविध प्रश्नांमध्ये करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारले 1 ते 50 मधील सर्व समसंख्यांची बेरीज किती. मग 1 ते 50 मधील समसंख्या किती असणार साहजिकच 25 असणार आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल 25 ला कितीने गुणावं लागेल 26 ला गुणावं लागेल. म्हणजे 25 गुणिले 26 किती मिळणार तुम्हाला 650. या गुणाकारात सुद्धा तुम्हाला आणखी गंमत त्या ठिकाणी पाहावयास मिळेल. 25 गुणिले 26 असं आहे या हा गुणाकार. क्रमागत 2 संख्यांचा गुणाकार आहे. तुम्ही तो गुणाकार न करता छोटी संख्या जी आहे तिचा वर्ग करा. 25 चा वर्ग 625 आणि तिच्यामध्ये छोटी संख्या मिळवा. 625 मध्ये 25 मिळवले तर तुमचं उत्तर येईल 650. क्रमागत संख्यांचा गुणाकार करताना सुद्धा तुम्ही अशा या ट्रिकचा वापर करू शकता.